हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 33. मजही ते काये करावे, परी तुझ पासून टाकवावे. तुवा टाकिले तरी न्यावे, तुझ समागमे. अशा प्रकारे गुरुदक्षिणा म्हणून विलक्षण मागितल्यावर श्री समर्थ सांगतात की बाबा रे, हे सर्व घेऊन मला तरी काय करायचे आहे. केवळ हे सर्व तुझ्यामधून निघून जावे म्हणून मी हे सर्व तुझ्याकडून मागून घेतले. याचा तुझ्याकडून त्याग व्हावा इतकाच माझा यात हेतू आहे. अशा प्रकारे आपल्या सद्गुरूसाठी त्याग केल्यावर अशा गोष्टी साधकांकडून पुन्हा केल्या जात नाहीत. सद्गुरूबद्दल असलेल्या नितांत आदरामुळे साधक एकदा त्याग केलेली गोष्ट कायम करता सोडून देतात. या योगे त्यांची या भौतिकाच्या मगरमिठीतून सुटका होते. श्री समर्थ पुढे सांगतात की अशा प्रकारे तू त्याग केलास की मी तुला माझ्याबरोबर योगधामी आत्मारामाच्या दर्शनाला घेऊन जाईन. किंवा मला तरी कशाकरता तुला घेऊन जावे लागेल. तू पूर्ण शुद्ध आणि पवित्र झालास की तू स्वतःच स्वतःला तेथे घेऊन जाशील. तुला कोणीही घेऊन जायची आवश्यकता नाही, कारण आशाची यात्रा आपोआप तेथे जाऊन पोहोचते. तेथे अन्य मार्ग शिल्लक नसतो. त्यासाठी अन्य काहीही करावे लागत नाही. तेथे तू पूर्ण मुक्त होशील. तुझी ही 84 लक्ष योनींची यात्रा संपन्न होईल. आता पुढची ओवी क्रमांक 34. अरे भूषण भिक्षेचे सांडिले आणि राजपद प्राप्त झाले, तरी तुझे काये गेले सांग बापा. भूषण भिक्षेचे सांडिले. श्री समर्थांनी येथे भिक्षा असा शब्द वापरला आहे. भिक्षा मागतो तो भिक्षेकरी म्हटला जातो. अशाचे भूषण काय तर भीक मागणारा भिक्षेकरी. येथे भूषण म्हणजे एखाद्याचे वैशिष्ट्य किंवा एखाद्याची पदवी असा अर्थ घेऊ नये. येथे भूषण म्हणजे ज्या व्यक्तीचा भीक मागणे, भिक्षेकरी असणे हाच स्वभाव असतो. त्याप्रमाणे त्याला अनुरूप होऊन किंवा त्याप्रमाणे त्याला अनुरूप होऊन भिक्षा मागून तो जगतो. भिक्षेकरींची मी 3 प्रकारात विभागणी करत आहे. एक, संचितग्रस्त. काही जण असेच असतात की त्यांच्या संचितात भिक्षा मागणे हेच देह जीवित ठेवण्याचे साधन असते. बहुधा जन्मतःच किंवा काही अन्य परिस्थितीने ते भिक्षा मागतात. हेच त्यांचे प्राप्त प्रारब्ध असते. अशांना यामधून बाहेर काढणे फार कठीण काम असते. जे जन्मतःच भीक मागतात ते बहुधा कधीही सुधारत नाहीत. फार क्वचित एखादे उदाहरण असू शकेल, परंतु ते नियमाला अपवादच असते. अशांना सुधारण्यासाठी काहीही करा, ते भिक्षा मागायला सवकलेले असतात. त्यांना कामधंदा करायला नको असतो. त्यांना आयतेपणाची सवय झालेली असते. त्यांचे संचित तसेच असते. जे जन्मतः भिकारी नसतात, काही विचित्र घटनेचे बळी असतात, ते योग्य संधी मिळाल्यास सुधारतात. कारण अशांना भिक्षा मागायला नको असते. असे कोणाकडे काही काम मागतात आणि मेहनत घेऊन भिक्षा स्वीकारतात. यामधूनच अशांना आसरा देणारा कोणी महात्मा भेटतो. अशांची यात्रा सुयोग्य मार्गी सुरू होते. यथाकाळी त्यांचे संचित संपते आणि यामधून कोणी अध्यात्म सत्संग करतात आणि मुक्त होतात. 2, उपभोग लोलुपता. समाजातील बहुतेक सर्वजण याच विभागणीत मोडतात.
भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत ऋतून येथे कितीही मिळाले तरी आणखी आणखी असे करत हाती भिक्षेचे कटोरे घेऊन भौतिक उपभोगांची भिक्षा मागत समाजामधील बहुतेक लोक भरकटत जगत असतात. अशांना कितीही मिळाले तरी समाधान तृप्ती नसते. जे मिळाले ते परत परत आणि अमर्याद स्वमर्जीने जेव्हा पाहिजे तेव्हा हवे असते. यासाठी ते त्यावर मालकी हक्क बजावतात. ते इतरांना मिळू नये म्हणून व्यवस्था करतात. पुढे अशांची भयावह मागणी अशी असते की जे मिळाले ते तर आता उपभोगत आहेच, कारण ते तर आता आपल्याच मालकीचे झाले. परंतु ते आता अंगवळणी पडते, ते नित्याचे झाले. आता काहीतरी नवीन हवे. मग असे उपभोग लोलूप नाविन्याच्या मागे कटोरे घेऊन भीक मागत भरकटत राहतात. याला अंत नसतो, कारण नित्य नूतन नवीन शोध लागत असतात. भौतिक प्रगती होत असते आणि हे त्यामागे भरकटत राहतात. श्री समर्थांसारखे महात्मे अशांसाठी कार्य करतात. त्यांना आध्यात्मिक तत्वे समजावून सांगतात. त्या उपभोग लोलुपतेच्या भौतिक चिखलामधून बाहेर यायला मदत करतात. काहींना होते उपरती आणि त्यांची सुयोग्य मार्गे यात्रा सुरू होते. 3 विदेही. भिक्षेकर्यांमध्ये तिसरा वर्ग आहे तो साधू संत संन्यासी योगी यांचा. हे महात्मे विदेही झालेले असतात. त्यांना देहधर्माची फारशी चिंता नसते. त्यांची सदा आत्मारामामध्ये टाळी लागलेली असते. असे लोक उपभोग लोलुपता यामध्ये जे भिक्षेकरी असतात त्यांना समुपदेशन करत असतात, सदुपदेश करत असतात. तसेच समाजात अध्यात्म रुजावे म्हणून आपापल्या परी प्रयत्न करत झटत असतात. पूर्वी असे भिक्षेकरी दुपारी जेवायचे वेळी काही मोजक्या घरी भिक्षा मागत असत. त्यात जे मिळेल त्यात मोठ्या समाधानाने तृप्त होऊन उदरनिर्वाह करत असत. अशांना समाजात मोठा मान सन्मान आदर सत्कार मिळत असे. समाज मोठ्या संतोषाने अशांना भिक्षा शिधा देत असे. आता अशांना समाजाने देणग्या देऊन मठ आश्रम स्थापन करून दिले आहेत. दैव दुर्विलास, परंतु येथेही कली शिरला आहे. आता असे मठ आश्रम चालवणे हा आध्यात्मिक धंदा झाला आहे. काही मठाधिपती बेदिक्कत सांगतात की योगदास आमच्या मठाला एकदा भेट द्या. आता मठ विस्तारला आहे, चिक्कार पैसा मिळवला आहे. अशा ठिकाणी उपभोग लोलूप फार मोठ्या संख्येने गर्दी करतात, कारण अशा मठांमध्ये अध्यात्माचा भपकारा केलेला असतो. तेथे सत्य भौतिक आणि बेगडी अध्यात्म यांची सांगड घातलेली असते. येथे ते उपभोग लोलूप देणग्या देतात, मठाधिपतींचा उदो करतात, कारण देणगी देऊन धार्मिक विधी करून त्यांचे प्रमाद झाकले जातात आणि आणखी उपभोगांची दालने उघडतात अशी त्यांची समजूत करून दिलेली असते. येथे राहण्याची खाण्याची उत्तम सोय केलेली असते. त्यालाच जास्त महत्त्व असते. तेथे तो एक धंदा केला जातो. असे उपभोग लोलूप कोण्या महंताकडून उपदेश ऐकून सुधारत नाहीत. उलट ते त्या मठाची मठाधिपतींची भरपूर स्तुती करतात आणि ते मठाधिपती साक्षात्कारित आहेत अशी जाहिरात करतात. तेथे जाण्यासाठी जो भेटेल त्याला प्रोत्साहित करतात. राहण्याची छान सोय आहे असेही सांगतात. सहलीबरोबर अध्यात्मही होते असेही सांगतात. राजपद प्राप्त झाले, तुझे काये गेले. श्री समर्थांचा उपदेश हा अशा मठांमधून गर्दी न करणाऱ्या उपभोग लोलुपांसाठी आणि तसेच विदेही झालेल्या साधू संत महंत संन्यासी योगी यांच्यासाठी आहे. श्री समर्थ अशांना विचारतात की बाबा रे, तुझे ते भिक्षेचे कटोरे कायम करता गेले
आणि तुला विश्वामधील सर्वोच्च असे आत्मपद प्राप्त झाले, तर त्यात तुझे काहीही गेले नाही, तर उलट तुला मुक्ती प्राप्त झाली. यासाठीच आत्माराम या ग्रंथाचा खटाटोप करत आहे. तुला जीवनाचा सत्य अर्थ ज्ञात व्हावा आणि त्यायोगे तू सत्य धर्माचे आचरण करून सुयोग्य मार्गाला यात्रा करावीस. या मानवी देहाची एकमेव अंतिम उपलब्धी जी मुक्ती, ती तुला प्राप्त व्हावी. पुढे समर्थ सांगतात की यात तुझे काहीही गेले नाही. जे गेले त्यात तुझा फायदाच झाला आहे. काय गेले ते पुढील ओळीत श्री समर्थ सांगत आहेत. हरिओम.